महावितरणकडून महिन्याला येणाऱ्या वीज बिलाबरोबरच आता अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम ग्राहकांकडून आकारली जाणार आहे। अनेक वीज ग्राहकांना वीज बिलाच्या रक्कमेनुसार 500 रुपयांपासून 3000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सुरक्षा रक्कम आकारण्यात आली आहे। यामुळे वीज ग्राहकांना हजारो रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसणार असून हा अन्यायकारक नियम रद्द करा अशी मागणी जुना बुधवारपेठ अन्याय विरोधी समितीने केली आहे। महावितरणचे कार्यकारी अभियंता सुनील माने यांना या मागणीचे निवेदन देण्यात आलं। वीज मीटर घेताना महावितरणकडून अनामत रक्कम घेण्यात आली आहे। गेल्या वर्षीही अशीच अनामत रक्कम घेण्यात आली आहे। आता पुन्हा अतिरिक्त सुरक्षा ठेवच्या नावाखाली वीज ग्राहकांची लूट सुरू असून हा नियम रद्द करा, अन्यथा महावितरणच्या कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करू असा इशारा यावेळी देण्यात आला। आज MSCB ऑफिसमध्ये अधीक्षक सुनील कुमार माने साहेबांना जुनावदारपेठ शनिवारपेठ येथील नागरिक आम्ही लाईट बिल आणि त्यासोबत दिलेल्या अनामत रक्कमची बिलं याच्या विरोधामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे। ज्या नेहमी आम्ही लाईट बिलं भरतो, डिपॉझिट आमच्याकडनं घेतली जाते आणि प्रत्येक वर्षी आता MSCB या ठिकाणी अनामत रक्कम घ्यायला लागलेली आहे। ही कशासाठी घ्यायला लागलेली आहे? ही तर जनतेची लयलूट करायला लागलेली आहेत आणि या विरोधामध्ये आम्ही सुनील कुमार माने साहेब अधीक्षक यांना सांगितलेलं आहे की अनामत रक्कम तुम्ही रद्द करा, अन्यथा MSCB ऑफिसवर आम्ही लाईट बिलांची होळी करू आणि अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडू। शिष्टमंडळात गणेश जाधव, रणजित शिंदे, अतुल पाटील, किसन पाटील, शशिकांत जाधव, इम्रान नुराणी, सादिक अत्तार, राहुल शिंदे, मारुती पाटील यांचा सहभाग होता।